तर अशा प्रकारे मित्रांनो आपण येऊन पोहोचलोय सायखेडा कांदा मार्केट। बघू शकता किती जण आपले कांदे घेऊन आले तिथे विकायला। हा तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एका आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज आपण चाललोय सायखेडा कांदा मार्केटला कांदा विकण्यासाठी। तर कशा प्रकारे मित्रांनो इथे कांदा विकला जातो त्यानंतर मार्केटची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आज देणार आहे। आणि कशा प्रकारे मित्रांनो हा कांदा आपल्याकडे मुंबईला येतो आणि इथे गावच्या ठिकाणी तो कसा विकला जातो संपूर्ण म्हणजे इत्तरभूत माहिती तुम्हाला आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल। तर माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की एकदम फ्री आहे, त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस लागत नाही। तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग मित्रांनो सुरू करूया आपल्या आजच्या ब्लॉगला। त्यानंतर आता आपण चाटोरीला येऊन पोहोचलोय। हे चाटोरी गाव। तर बघू शकता चाटोरी गावाजवळ आपल्याला एक सुंदर असं मस्त मंदिर आहे। तर माहिती नाही आपल्याला ते कोणतं आहे, पण खूप जुनं दिसतंय। कधी टाइम भेटला तर नक्की आपण इथे येऊ। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण येऊन पोहोचलोय सायखेडा कांदा मार्केट। यालाच कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत असे देखील बोलतात। तर चला बघ मित्रांनो मध्ये जाऊया आणि बाजाराच्या संबंधित कशा प्रकारे खरेदी विक्री होते आणि हाच कांदा मित्रांनो कशा प्रकारे आपल्याला घरी आणि आपल्या शेजारच्या मार्केटमध्ये येतो ते संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ही माहिती कळेल। आणि निश्चित आपण कोणती गोष्ट वापरतो पण ती वापरण्याबरोबर ती कशा प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचते ते सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। तर चला मग ते जाणून घेऊया, जेणेकरून ती गोष्ट वाया घालवण्या अगोदर आपण 4 वेळा विचार करू की शेतकऱ्याला ते उगवण्यासाठी किती दिवस लागतात व आपण कदाचित ती वाया देखील घालवणार नाही। तर त्यामुळे कोणत्याही गोष्टी मागचा जो स्ट्रगल आहे, मेहनत आहे, ती जाणून घेणं खूप गरजेचं आहे। लावून आहे जवळ बघू शकता किती जण आपले कांदे घेऊन आले तिथे विकायला। अशा प्रकारे मित्रांनो 1 तास लागला आपल्याला सायखेडला पोहोचायला आणि शेवटी आपण पोहोचलो आहोत। मला जाम आहे मित्रांनो, ट्रॅक्टरवरती प्रवास त्यातल्यात असं बघा हालत जाम होते। आणि बघू शकता तुम्ही खूप लांबून लांबून गाड्या आल्या आहेत। काही जण पिकअपमध्ये, काही जण जे काही 3 चाकी खुटखुट आहे त्याच्यात जसं जमेल तसं आपला माल घेऊन येत असतात। बघा एक अजून आले ट्रॅक्टर घेऊन। खतरनाक वालं ऊन झालंय, त्याच्यामुळे टोपी सुद्धा काढायची वाटत नाही, एकदम बेकार। तर 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर मित्रांनो आता आपण मार्केटमध्ये आलोय आणि खूपच ऊन आहे, त्यामुळे ट्रॅक्टर तिकडे लिलावाच्या लाईनमध्ये लावून आता आपण इथे शेडखालती येऊन बसलोय। तर मित्रांनो या मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे इथे 2 वेळा दिवसातून हे जे कांदा मार्केट आहे ते भरतं, म्हणजे लिलाव केला जातो। तर सकाळचा लिलाव तो झाला आहे आणि आपण आता दुपारच्या लिलावासाठी थांबलोय। तर अजूनपर्यंत तर काही व्यापारी आले नाही आहेत लिलावासाठी,
आणि ते पण बघावं लागेल की कोणत्या बाजूने सुरुवात केली जाते लिलावाला। आजूबाजूच्या गावातील जेही शेतकरी आहे तो आपला माल इथे घेऊन येत असतात, जेही वाहन त्यांना परवडेल भेटेल त्या वाहनाने। तर यामध्ये मित्रांनो एक ही पण गोष्ट बघावी लागते की मार्केट किती रेंजपर्यंत ओपन होतं आहे आणि त्याची जी हाय प्राईस आहे कितीपर्यंत जाते ते सुद्धा तुम्हाला सांगेल। तर बघू शकता मित्रांनो, आता मार्केटमध्ये जे व्यापारी आहेत ते लिलावासाठी आलेत आणि कशा प्रकारे या लिलावाची प्रोसेस पार पाडली जाते ते आता मी तुम्हाला दाखवतो। तर त्यानंतर मित्रांनो, कशा प्रकारे हाच कांदा तुमच्या शहरातील घराशेजारील मार्केटमध्ये येतो ते सुद्धा आपण आज पाहणार आहोत। तर बाकीची माहिती तर मित्रांनो मी तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे, पण त्या अगोदर कशा प्रकारे लिलाव केला जातो ते आता आपण पाहूया, जेणेकरून तुम्हालाही आयडिया येईल। कंपनी हा इला 994 76 11 77 80 81 85 90 91 11 99 1200 रुपये 300 GB। हां, तर लिलाव झाल्यानंतर मित्रांनो, ज्या व्यापाऱ्याने तुमचा माल खरेदी केला आहे तुम्हाला तो माल त्याच्या गोडाऊनमध्ये न्यायचा आहे, पण तो तिथे नेण्या अगोदर तुम्हाला जे काही तुमचा माल आहे त्याचं आधी वजन करावं लागतं। जसं की आता इथे समोर बघू शकता, हे सर्व जे ट्रॅक्टर आहेत त्यांच्या कांद्याचा आता लिलाव झाला आहे आणि ते सर्व आता रिटर्न जो कांदा खालती ओतला होता त्यांनी लिलावाच्या टायमाला तो आता पुन्हा वरती भरून तो इथे शेजारी जो मार्केटचं वजन काटा आहे तिथे वजन केल्यानंतर जो कोणत्या व्यापाऱ्याने तो खरेदी केला आहे त्याच्या गोडाऊनमध्ये ते आता घेऊन जाणार आणि तिथे ते पुन्हा तो खाली केल्यानंतर पुन्हा खाली ट्रॅक्टरचं जे काही वजन असणार ते वजन करायला ते पुन्हा इथे मार्केटमध्ये येतील आणि ते केल्यानंतर मित्रांनो पुन्हा तिथे जो व्यापाऱ्याकडे त्यांनी माल खाली केला होता त्याच्याकडे त्या दोन्ही रिसिप्ट घेऊन जायच्या आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी शेतकऱ्याकडून जो कांदा खरेदी करून व्यापारी आपल्यापर्यंत आपल्या लोकल मार्केटमध्ये येतो। तर मित्रांनो ऊन खूपच जास्त झालं आहे, त्यासाठी आता आपण आलो आहे त्याचा ज्यूस आहे ऊसाचा रस प्यायला आलो आहे आणि बघूया खूप मस्त आहे तसं ते आता काल पण आम्ही पिऊन गेलो होतो, आज परत तिथे चालू आहे। जर मित्रांनो तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल व आमच्या या माहितीमुळे तुमच्या ज्ञानात थोडी जरी भर पडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये। तो पण टाटा बाय बाय, सी यू।